नमस्कार मंडळी, आज आपण बघूयात मराठी व्याकरणाचे 20 अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न जे की तुमची येणारी एक्झाम पुणे मेट्रो आणि MPSC एक्झामसाठी सुद्धा महत्त्वाचे ठरतील. तर तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो कंप्लीट व्यवस्थित बघायचा आहे, ज्यामध्ये आपण प्रयोग, उभयान्वयी, अव्यय, क्रियापद, विशेषण, मिश्र वाक्य, नवीन कर्मणी प्रयोग आणि पुष्कळ साऱ्या अशा वेगवेगळ्या प्रकारांवर प्रश्न घेऊन आलेलो आहोत आणि असेच प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. म्हणून वळूया आपल्या व्हिडिओकडे आणि सुरू करूया. सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जर तुम्ही मराठी व्याकरणाची मॅरेथॉनवाला व्हिडिओ नसेल बघितला तर तुम्ही तो नक्की जाऊन बघा, कारण जर तुम्ही तो व्हिडिओ बघाल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे यामध्ये जे प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत त्यांचे उत्तर तुम्हाला इझिली येतील. ठीक आहे, कारण त्याच बेसिसवर मला कमेंट्स आले होते की आम्हाला आता प्रश्नांची प्रॅक्टिस हवी आहे, म्हणून आपण आजचा सेशन घेऊन आलो आहोत. आणि जर तुम्ही तो बघितला असेल आणि आजचा कराल तर तुम्हाला आजचा सेशन जो आहे तो खूप सोपा जाईल. ठीक आहे, म्हणून आणि नसेल बघितला तर बघून घ्या हा व्हिडिओ आणि त्यानंतर नक्की जाऊन बघा, कारण तुमचे कॉन्सेप्ट अजून क्लिअर होतील. ठीक आहे, तर आता सुरू करूया आपला व्हिडिओ आणि बघूया आपला सगळ्यात पहिला प्रश्न. तर बघूया आपण आजचं पहिलं प्रश्न. प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला, या वाक्यातील प्रयोग ओळखा. आपल्याला या वाक्यातला जो प्रयोग आहे तो ओळखायचा आहे. तर कुठला प्रयोग असणार हा प्रयोग असणार आपला नवीन कर्मणी प्रयोग. कसं, जेव्हा पण कडून प्रत्यय तुम्हाला दिसतं, ठीक आहे, जेव्हा पण कर्त्याला तुम्हाला कडून प्रत्यय दिसतं ते म्हणजे नवीन कर्मणी प्रयोग. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कडून प्रत्यय जर तुम्हाला दिसेल त्यालाच आपण म्हणतो नवीन कर्मणी प्रयोग. किंवा काय होतं, नवीन कर्मणी प्रयोगात कर्म जो असतो तो सगळ्यात आधी आलेला असतो, त्याला आपण नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणतो. जेव्हा पण कर्म हा वाक्याच्या सुरुवातीला येतो त्याला म्हणतो आपण नवीन कर्मणी प्रयोग. तसेच कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो तेव्हा आपण म्हणतो त्याला नवीन कर्मणी प्रयोग. म्हणून याचा आन्सर होणार आपलं ऑप्शन सी, नवीन कर्मणी प्रयोग. वळूया पुढे. क्वेश्चन नंबर 2 म्हणजे प्रश्न क्रमांक 2. पापात्मके पापे नरका जाईचे हे उदाहरण डॅश प्रयोगाचे आहे. हे कुठल्या प्रयोगाचं उदाहरण आहे हे आपल्याला सांगायचं आहे. आता जर आपण माझं मराठी व्याकरणाचं मॅरेथॉन बघितलं असेल तर तुम्ही नक्कीच याचा आन्सर करू शकाल, पण नसेल बघितलं तर जाऊन बघा, कारण ते खूप उपयोगी ठरेल तुमच्यासाठी. तुम्ही हे जे मी तुमच्यासाठी 20 प्रश्न घेऊन आली आहेत, हे प्रश्न तुम्हाला खूप सोपे जातील तुम्हाला सॉल्व्ह करायला. म्हणून तुम्ही हे व्हिडिओ बघण्याच्या आधी तो जो व्हिडिओ आहे तो नक्की जाऊन बघा. आता याचा आन्सर काय होणार, आपला प्राचीन कर्मणी प्रयोग. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा त्याला आपण पुराण कर्मणी प्रयोगसुद्धा म्हणतो. आणि याचाच अर्थ असा की जेव्हा पण तुम्हाला जे सेंटेन्स आहे, जेव्हा पण तुम्हाला ते वाक्य जे आहे ते जर तुम्हाला संस्कृतातल्यासारखं वाटेल, ते नॉर्मल मराठी नसून जर तुम्हाला ते संस्कृतसारखं वाक्य दिसेल, तेच म्हणजे प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग. तर इथले जे सेंटेन्स आहे, पापात्मके पापे नरका जाईचे, आपण असली मराठी बोलतो का? नाही. हे जे आहे हे संस्कृतवालं सेंटेन्स आहे. आणि जेव्हा पण संस्कृतातलं सेंटेन्स तुम्हाला दिसेल आणि त्याचं प्रयोग तुम्हाला विचारलं जाईल तर तुमचं आन्सर होणार प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग. असंच मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला क्वेश्चन्स काही उदाहरण पण तुम्हाला मी एक्सप्लेन केले होते. ठीक आहे, वळूया पुढे. प्रश्न क्रमांक 3. त्याची कविता लिहून झाली, प्रयोग ओळखा. आता आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे की त्याची कविता लिहून झाली म्हणजे काय झालं आहे, त्याचं जे कविता लिहत होता हे त्याचं काम करून झालेलं आहे, संपलेलं आहे. आणि जेव्हा पण कुठली पण क्रिया जी घडून समाप्त झालेली असते त्यालाच म्हणतो आपण समापन कर्मणी प्रयोग. समापन म्हणजे समाप्त. ठीक आहे, त्यालाच काय म्हणू आपण, समापन कर्मणी प्रयोग. म्हणून याचा आन्सर काय होणार, ऑप्शन बी, समापन कर्मणी प्रयोग. ठीक आहे, वळूया पुढे. प्रश्न क्रमांक 4. चौपट हा शब्द खालीलपैकी कोणत्या विशेषणाच्या प्रकारात येतो ते ओळखा. आता चौपट आपल्याला सांगायचं आहे की कुठला विशेषणाचा प्रकारात येतो. आता तुम्हाला मी विशेषण पण एक्सप्लेन केले होते आणि सगळे खूप छानपणे तुम्हाला उदाहरणासोबत मी एक्सप्लेन केले होते. ठीक आहे, तर आता जर तुम्ही तो सेशन बघितला असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी आन्सर आहे. जे पण मी तुमच्यासोबत 20 प्रश्न डिस्कस करत आहेत त्यांचे प्रश्न आधी माझं आन्सर ऐकण्या अगोदर तुम्हाला स्वतःला करायचं आहे, कारण ही तुमची रिव्हिजन होईल. ठीक आहे, आणि तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेत बघायला मिळतात. म्हणून तुम्ही सगळ्यात आधी स्वतः प्रॅक्टिस करा आणि मग तुम्हाला जर नसेल जमत तर मग आन्सर बघा.
तर आपल्याला सांगायचं आहे की चौपट जो आहे तो कुठला विशेषणाचा प्रकार आहे, तर ते होणार आवृत्तीवाचक. कसं, मी तुम्हाला सांगितलं होतं आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणजे की ज्यामध्ये आपल्याला संख्येची आवृत्ती झाली असते असं कळतं. म्हणजेच दुप्पट, तिप्पट, दसपट हे सगळं असेल तर ते होईल आवृत्तीवाचक. आणि इथे आलाय चौपट म्हणजेच ते काय होईल, आवृत्तीवाचक. ठीक आहे, ऑप्शन बी याचा करेक्ट आन्सर असणार. वळूया पुढे. प्रश्न क्रमांक 5. मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. आता इथे क्रियापद काय आले आहे, जात आहे. आता इथे जेव्हा पण जात आहे असं आलं आहे, यामुळे याचा आन्सर होईल आपलं ऑप्शन डी, संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद काय असतं की जेव्हा पण वाक्यामध्ये अर्थ पूर्ण होण्यासाठी क्रियापदामध्ये जे धातुसाधित क्रियापद त्याला सहकार्य करतं त्याला आपण म्हणतो संयुक्त क्रियापद. जात आहे, आहेला कोण जोडलेला आहे, जात. जात काय आहे, धातुसाधित क्रियापद आहे. जेव्हा आपण मुख्य क्रियापदाला एक धातुसाधित क्रियापद जोडलेलं असतं तेव्हा त्याला आपण म्हणतो संयुक्त क्रियापद. म्हणून याचा आन्सर काय होणार आपलं, संयुक्त क्रियापद, ऑप्शन डी. मी गावाला जात आहे यामध्ये जात आहे हे एक पूर्ण क्रियापद आहे आणि त्यामध्ये जात जे आहे ते धातुसाधित क्रियापद आहे आणि आहे जे आहे ते मुख्य क्रियापद आहे. म्हणून याचा आन्सर होणार संयुक्त क्रियापद. ठीक आहे, वळूया पुढे. तर पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 6. बापरे तो पहा वाघ या वाक्यातील अव्यय ओळखा. तर हा खूपच सोपा आहे. याचा आन्सर होणार आपलं ऑप्शन डी, केवल प्रयोगी अव्यय. जेव्हा पण तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह दिसणार तेव्हा त्याला आपण म्हणू केवल प्रयोगी अव्यय. वळूया पुढे. प्रश्न क्रमांक 7. मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. यातील वाक्यप्रकार कोणता. आता हे जे वाक्य आपण बघितलं, मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो, याचा आपल्याला वाक्यप्रकार ओळखायचं आहे. तर याचा आन्सर होईल आपलं संयुक्त वाक्य. कसं, कारण की इथे व हे जे आलं आहे हे उभयान्वयी अव्यय इथे जोडलं गेलेलं आहे. जेव्हा पण कुठलं उभयान्वयी अव्यय आपल्या वाक्यामध्ये जोडलं जातं आणि 2 वाक्यांचं एक सिंगल वाक्य तयार होतं तेव्हा त्याला आपण म्हणतो संयुक्त वाक्य. जेव्हा 2 किंवा अधिक केवळ वाक्य ही प्रधानसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्याला आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो. म्हणूनच याचा आन्सर होईल ब, संयुक्त वाक्य. म्हणजेच फक्त ब हे बरोबर राहील. ठीक आहे, कारण की व हे काय आहे, उभयान्वयी अव्यय आहे जे 2 वाक्याला जोडतं आहे आणि त्यामुळे आपलं एक सिंगल म्हणजे एकच वाक्य तयार होत आहे. म्हणून त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणू आणि आपलं आन्सर होईल फक्त ब बरोबर. बाकी केवळ वाक्य का बरं नाही होणार, प्रधान वाक्य का बरं नाही होणार, गौण वाक्य का बरं नाही होणार, यासाठी तुम्हाला पाहावं लागेल मराठी मॅरेथॉन. खूप जास्ती महत्त्वाचं आहे, तुम्हाला नक्की उपयोगाचं ठरेल. जा आणि बघा आणि आपले सगळे कॉन्सेप्ट्स क्लिअर करा. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. शब्दाला जोडून आलेल्या अव्ययांना काय म्हणतात. जे शब्दाला जोडून येतं अव्यय त्याला आपण काय म्हणतो हे सांगायचं आहे. तर त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण शब्दयोगी अव्यय. वाक्यामध्ये जे शब्द स्वतंत्र न येतात नामासोबत जोडून येतात त्याला आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय. ठीक आहे, जसं की पुढे, यापुढे मी हे नाही करणार, तर पण यासोबत पुढे आलेला आहे आणि पुढे जे काय आहे ते शब्दयोगी अव्यय आहे जे जोडून आलेलं आहे म्हणून त्याला आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. ठीक आहे, वळूया पुढे. प्रश्न क्रमांक 9. संकेतार्थी वाक्ये कोणत्या अव्ययावरून ओळखवितात. तर आन्सर असणार आपलं जर तर. जेव्हा पण वाक्यात एक गोष्ट केली असते तर दुसरी गोष्ट घडली असते असा संकेत दिला जातो तेव्हा त्याला आपण संकेतार्थी वाक्य असे म्हणतो. ठीक आहे, जेव्हा पण संकेतार्थी वाक्य असणार, जर असं केलं तर तसं होईल त्याला म्हणतो आपण संकेतार्थी वाक्य. तर ती जर तर या अव्ययांनी जोडली जातात. ठीक आहे, वळूया पुढे. प्रश्न क्रमांक 10. न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता आपल्याला याचा काय ओळखायचा आहे, प्रयोग ओळखायचा आहे. तर याचं आन्सर होईल कर्म कर्तरी प्रयोग.
ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर होईल. यालाच आपण नवीन कर्मणी प्रयोग सुद्धा म्हणतो, जे मी तुम्हाला सगळ्यात आधी शिकवलं. म्हणजे आपण असा अजून एक प्रश्न केला, त्यामध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की जेव्हा पण कडून हा प्रत्यय लागतो कर्त्याला तेव्हा कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग होतो. ठीक आहे, तर हा जो याचा जो आन्सर असेल तो असणार ऑप्शन ए कर्मकर्तरी प्रयोग. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल जर मी तुमच्यासोबत डिस्कस करणार तर तो असा होणार की चोर पोलिसांकडून पकडला गेला. ठीक आहे, यामध्ये कडून प्रत्यय आलेला आहे जे कर्त्याला जोडून आलेला आहे आणि कर्म जे आहे सेंटेन्समध्ये आधी आलेला आहे. जेव्हा पण कुठल्या वाक्यामध्ये कर्म हा आधी येतो त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण नवीन कर्मणी प्रयोग. ठीक आहे, ठीक आहे, किंवा कर्त्याला कडून प्रत्यय हे सुद्धा लागलेलं असतं. या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नवीन एक म्हणजे की कर्त्याला कडून प्रत्यय लागलेलं राहील आणि दुसरं म्हणजे कर्म जे आहे ते आधी आलेलं असणार. तर हे दोन जेव्हा तुम्हाला दिसेल तेव्हा तुमचा कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग होणार. वळूया पुढे. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी अर्थानुसार विधानार्थी वाक्ये कोणती? तर आता यामध्ये आपल्याला विधानार्थी वाक्य सांगायची आहे. आता विधानार्थी वाक्य काय असतात हे मी तुम्हाला सांगेल. आपण सगळे सेंटेन्स बघूया. मी तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये चांगल्याने एक्सप्लेन करते. पहिलं आपलं जे सेंटेन्स होतं ते होतं, वाक्य होतं सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. ठीक आहे, यामध्ये काय केलेलं आहे, या वाक्यात वर्तमान काळाचा बोध होत आहे. तसेच हे एक होकारार्थी विधान आहे. ठीक आहे, की हा म्हणजे सचिन तेंडुलकर जो आहे तो खूप छान फलंदाज आहे. ठीक आहे, वर्तमान काळाचा तर बोध झालेलाच आहे, परत एक होकारार्थी आहे म्हणजे एक पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. जर आपण बघू, विटी दांडूचा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही. दिसला नाही म्हणजे काय झालेलं आहे, इथे भूतकाळाचा बोध झालेला आहे. म्हणजे की हे होऊन घडलेलं आहे. भूतकाळ म्हणजे काय असतं, जे पण घडून झालेलं असतं. तर इथे काय म्हटलं आहे, विटी दांडूचा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही. दिसला नाही हा झाला भूतकाळ आणि याच्यामध्ये दिसला नाही म्हणजे काय झालं आहे, नकारार्थी विधान आलेलं आहे. म्हणजे हे निगेटिव्ह सेंटेन्स झालेलं आहे. नंतर जर आपण बघूयात तर काय आहे, विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. हे काय झालं आहे, हे एक विध्यर्थ वाक्य आहे ज्यामध्ये इच्छा व्यक्त केली आहे की विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, वर्गात शांतता ठेवायला पाहिजे. ही कोणाची इच्छा असते, ही शिक्षकांची इच्छा असते की विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. जेव्हा पण इच्छा व्यक्त होते, ठीक आहे, तेव्हा तो असतो आपला विद्यार्थी वाक्य. आणि जे वाक्य आहे ते आहे मुलांनो वर्गात शांतता राखा. हे काय एक आज्ञा आहे. शिक्षक येतात आणि आपल्याला म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणतात की मुलांनो वर्गात शांतता राखा. म्हणजे त्यांची काय असते, एक आज्ञा असते. जेव्हा पण आज्ञा असते तेव्हा ते काय असतं, आज्ञार्थी वाक्य असतं. तर यामध्ये आपलं जे आन्सर होणार, आपल्याला काय विचारलं आहे, विधानार्थी वाक्य विचारलं आहे. विधानार्थी वाक्य म्हणजे काय असतं, असर्टिव्ह सेंटेन्स. त्याचेच दोन प्रकार असतात, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. ठीक आहे, तर असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे एक सिम्पलचं सेंटेन्स असतं. त्यामध्ये काय होतं की कुठल्या पण काळाचा बोध केला जातो. वर्तमान काळ किंवा भविष्यकाळ किंवा भूतकाळ या तिन्ही वाक्यांचा बोध केला जातो. विधानार्थी वाक्यांचे दोन प्रकार होतात, होकारार्थी आणि नकारार्थी. ठीक आहे, जेव्हा पण कुठले पण विचार वाक्यात व्यक्त केला जातो तो सुद्धा एक विधानार्थी वाक्य होतो. ठीक आहे, तर विधानार्थी वाक्य काय असतं समजलं तुम्हाला, एक प्रकारचं सिम्पलचं वाक्य असतं ज्यामध्ये काळाचा बोध केला जातो. तीनही काळांचा बोध होतो. ते होकारार्थी पण असू शकतं, ते नकारार्थी पण असू शकतं. विचारांच्या भावना ज्या असतात त्या वाक्यात व्यक्त केल्या जातात. या सगळ्यांना आपण म्हणतो विधानार्थी वाक्य. आणि जे आपल्याला दिसलेलं आहे मध्ये आणि मध्ये की सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे, हा एक होकारार्थी विधानार्थी वाक्य होतं. आणि विटी दांडूचा खेळ हा अलीकडे दिसला नाही हा एक नकारार्थी विधानार्थी वाक्य होतं. म्हणून आपलं आन्सर जे होणार ते होणार आणि बरोबर, म्हणजेच ऑप्शन सी याचं करेक्ट आन्सर होणार. ठीक आहे, मी तुम्हाला आणि का बरं नाही होणार हे सुद्धा सांगितलं जेणेकरून तुमचं क्लिअर झालं पाहिजे. ठीक आहे, तर याचा आन्सर जे होईल आणि वळूया पुढे. प्रश्न क्रमांक 12. बोलताना एखादे वाक्य तुटल्यास स्पष्टीकरण द्यावे झाल्यास खालीलपैकी कोणती विरामचिन्हे वापरतात. आता कुठलं पण सेंटेन्स बोलतो आणि त्यामध्ये वाक्य आपलं तुटतं तेव्हा आपण
कुठलं चिन्ह वापरतो हे आपल्याला सांगायचं आहे, कुठलं विरामचिन्ह आपण वापरतो हे आपल्याला सांगायचं आहे. तर ते असतं अपसरण चिन्ह, त्याला म्हणतो आपण अपसरण चिन्ह. याचा आन्सर होईल ऑप्शन ए. आता मी तुम्हाला सगळे विरामचिन्ह इथे सांगणार. आपण जेव्हा आपण संभाषण करतो किंवा कोणाशी आपण बोलतो त्यावेळेस आपण थांबतो, कुठला पण विराम घेतो, आणि जेव्हा ते विराम घेतो ते जेव्हा कुठल्या चिन्हांनी दर्शविलं जातं त्याला म्हणतो आपण विरामचिन्ह. अपसरण चिन्ह म्हणजे काय असतं, जेव्हा आपण बोलताना वाक्य तुटल्यास, स्पष्टीकरण द्यावेसे झाल्यास अपसरण चिन्ह वापरतात. ठीक आहे, वाक्य जर तुटेल तर त्याला आपण अपसरण चिन्हांनी आपण दर्शवितो. स्वल्पविराम कधी आपण वापरतो, जेव्हा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ झाल्यास आपण स्वल्पविराम वापरतो. जसे माझ्याकडे इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान. आता इथे काय झालेलं आहे, वेग म्हणजे एकाच जातीचे शब्द आहे. हे सगळे काय आहे, सब्जेक्ट आहे, विषय आहे, एकाच जातीचे आहे. ठीक आहे, एकामागे एक आला आहे. म्हणून जेव्हा आपण असं जातं की एकाच जातीचे शब्द लागोपाठ येतात तेव्हा त्याला आपण स्वल्पविराम वापरतो, म्हणजेच की कॉमा. ठीक आहे, संयोग वाक्य म्हणजे दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह वापरतात. ठीक आहे, दोन शब्द जोडायचे आहे किंवा लिहिता लिहिता आपली जी ओळी संपलेली आहे तर आपण त्याला संयोग चिन्ह लावतो. एक्झाममध्ये कधी कधी असे प्रश्न विचारले जातात, म्हणून मी तुमच्यासोबत हे सगळं डिस्कस करते आहे. त्याला म्हणतो आपण संयोग चिन्ह. आणि अर्धविराम काय असतं, अर्धविराम चिन्ह म्हणजेच काय की दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना अर्धविराम वापरतात. जेव्हा आपण दोन वाक्य आहेत त्यांना आपण उभयान्वयी अव्यय लावू तेव्हा आपण अर्धविराम चिन्ह वापरू. ठीक आहे, विजय हुशार आहे पण तो अभ्यास करत नाही. पण तो काय लागलेला आहे इथे, उभयान्वयी अव्यय लागलेला आहे. त्याआधी काय लावलेलं आहे यांनी, अर्धविराम चिन्ह. ठीक आहे, जेव्हा पण आपण दोन वाक्यांना उभयान्वयी अव्यय लावू तेव्हा आपण अर्धविराम तिथे लावू, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर हे झालं अपसरण चिन्ह जे आपण वाक्य तुटल्यास वापरतो. स्वल्पविराम एका जातीचे शब्द लागोपाठ आल्यास लावतो. संयोग चिन्ह जेव्हा आपण शब्द जोडताना लावतो किंवा ओळीच्या शेवटी जर तो शब्द अपुरा राहिला असेल तर लावतो. आणि अर्धविराम जेव्हा आपण दोन वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडतो तेव्हा आपण अर्धविराम लावतो. वळूया पुढे. प्रश्न क्रमांक 13. यंदा कर्तव्य नाही तस्मात वधू परीक्षा नाही. हे वाक्य उभयान्वयी अव्ययाच्या कोणत्या प्रकारातील आहे. आता हे सेंटेन्स काय म्हटलं, यंदा कर्तव्य नाही तस्मात वधू परीक्षा नाही. आपल्याला याचा अव्यय ओळखायचा आहे, तर याचा आन्सर होईल परिणामबोधक अव्यय. आता उभयान्वयी अव्यय म्हणजे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय कोणाला म्हणतात, तर जेव्हा पण दोन वाक्यांच्या जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययामुळे घडलेल्या एका वाक्यात घडलेल्या घटनेचा परिणाम पुढील वाक्यात झालेल्याचा बोध होतो त्याला म्हणतो आपण परिणामबोधक उभयान्वयी अव्यय. आता यंदा कर्तव्य नाही तस्मात वधू परीक्षा नाही. आता या वाक्याचा अर्थ असा होतो की जर यावर्षी लग्न नाही करायचं आहे तर आपण वधू परीक्षा पण करायची नाही. यंदा कर्तव्य नाही. ठीक आहे, म्हणजे पहिलं जे वाक्य आहे त्याचं दुसरं वाक्यात परिणाम झालेल्याचा बोध होत आहे. जर यावर्षी लग्न करायचंच नाही आहे तर पुढच्या वाक्यात काय आलेलं आहे, त्यामुळे वधू परीक्षा आपण नाही करत आहे. जेव्हा पण तुम्हाला असा बोध होणार की पहिलं जे वाक्य आहे, पहिली जी घटना घडली आहे त्याचं तुम्हाला पुढील वाक्यात ती घटना झालेल्याचा बोध होत आहे तर त्याला म्हणतो आपण परिणामबोधक. म्हणजे काही परिणाम होतो आहे तर त्याला आपण म्हणू उभयान्वयी अव्यय. तस्मात हे काय आहे, उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे, पण याला परिणामबोधक उभयान्वयी अव्यय का बरं म्हणत आहे आपण, कारण की पहिलं जे वाक्य आहे ते असं आहे की यंदा कर्तव्य नाही म्हणजे की यावर्षी जर लग्न करायचं नाही, तस्मात हे काय आहे उभयान्वयी अव्यय, तर वधू परीक्षा नाही, वधू परीक्षा पण होणार नाही. म्हणजे पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्यावर झालेला परिणाम दिसतो आहे तर त्यालाच आपण म्हणतो परिणामबोधक उभयान्वयी अव्यय. म्हणून याचा आन्सर काय होणार, ऑप्शन ए. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 14. आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे. या वाक्यातील अव्यय ओळखा. आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे. शाळेसमोर. ठीक आहे, आता समोर जे आहे ते काय आहे, अव्यय आहे. पण ते स्वतंत्रपणे आले आहे का, नाही, ते नामाला जोडून आलेलं आहे. जे पण स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतं त्याला आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय. म्हणून याचा आन्सर होईल ऑप्शन डी, शब्दयोगी अव्यय. स्वतंत्र आलेलं नाही आहे, नामासोबत जोडून आलेलं आहे
ते होईल शब्दयोगी अव्यय. ऑप्शन डी याचा करेक्ट आन्सर होणार. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. रोहित शर्मा चांगला खेळला म्हणून भारत जिंकला आणि सर्वांना आनंद झाला या वाक्याचा प्रकार कोणता? आता याचा आन्सर होईल ऑप्शन सी मिश्र वाक्य. कसं? रोहित शर्मा चांगला खेळला म्हणून भारत जिंकला आणि सर्वांना आनंद झाला या वाक्यात दोन भिन्न वाक्य म्हणून या अव्ययाने जोडली गेली आहेत, म्हणून हे एक मिश्र वाक्य आहे. जेव्हा पण एक मेन वाक्य एक मुख्य वाक्य असतं आणि ते एक किंवा अधिक गौण वाक्य आणि उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्याला आपण मिश्र वाक्य असे म्हणतो. मुख्य वाक्य काय होतं? रोहित शर्मा चांगला खेळला आणि पुढे दोन स्टेटमेंट आले आहे, दोन सेंटेन्सेस आलेले आहेत, दोन वाक्य आले आणि ते दोन वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडली गेलेली आहेत. म्हणून जेव्हा पण असं होतं तेव्हा त्याला आपण म्हणतो मिश्र वाक्य. समजलं? वळूया पुढे प्रश्न क्रमांक 16. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते तेव्हा त्या प्रयोगास डॅश असे म्हणतात. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा क्रियापद हे कर्मानुसार बदलतं ते कर्मणी प्रयोग होतं, म्हणूनच याचा आन्सर काय होईल? ऑप्शन ए कर्मणी प्रयोग. जर क्रियापद हे कर्तानुसार बदलेल तर ते कर्तरी प्रयोग होणार आणि क्रियापद हे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलेल तर ते कर्मणी प्रयोग होणार. ठीक आहे, म्हणून याचा आन्सर काय होईल? ऑप्शन ए. वळूया पुढे प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणती वाक्य विध्यर्थ वाक्य नाही? आपल्याला 4 वाक्य दिलेली आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला विध्यर्थ वाक्य कोणती नाही आहे ती ओळखायची आहे. आता विध्यर्थ वाक्य काय होतात? विध्यर्थ वाक्य म्हणजे की जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होतो तेव्हा त्याला विध्यर्थ वाक्य असे म्हणतात. ठीक आहे. आता पहिलं जे वाक्य आहे आई वडिलांची सेवा करावी, यामध्ये काय आलं आहे? कर्तव्य आलेलं आहे की आई वडिलांची सेवा करावी, म्हणजे की आई बाबांची सेवा करायला पाहिजे. ठीक आहे, तर हे काय आपलं कर्तव्य आहे. ठीक आहे, याचा बोध झालेला आहे म्हणजे ते विध्यर्थ वाक्य आहे. मग नंतर काय? तू पास होशील असे वाटते, ही काय आहे? शक्यता, म्हणजे तू पास होशील असे वाटते, पॉसिबिलिटी आहे, शक्यता दिसते म्हणजे हे पण विध्यर्थ वाक्य आहे. तू माझ्यासोबत यावेसे असे मला वाटते, ही काय झाली? एक इच्छा, म्हणजे तू माझ्यासोबत आली पाहिजे असं मला वाटते, ही काय? माझी इच्छा आहे. आता इच्छा आली म्हणजे हे पण विध्यर्थ वाक्य होईल. आणि प्राणीमात्रांवर दया करा, हे काय आहे? हे एक आज्ञार्थ वाक्य आहे, म्हणजे एक आज्ञा दिली आहे. ठीक आहे, आज्ञार्थ वाक्य कशी असतात? कोणाला आपण आज्ञा देतो, आशीर्वाद देतो, विनंती करतो, उपदेश करतो, कोणासाठी प्रार्थना करतो, तर हे सगळे काय होतं? आज्ञार्थ वाक्य होतात. जेव्हा पण कुठलं तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता आणि इच्छा व्यक्त होते वाक्यातून त्या वाक्यांना आपण विध्यर्थ वाक्य म्हणतो. आपल्याला या प्रश्नांमध्ये हे सांगायचं होतं की यामधलं कुठलं विध्यर्थ वाक्य नाही आहे ते. तर यामध्ये ऑप्शन डी प्राणीमात्रांवर दया करा हे विध्यर्थ वाक्य नाही, हे एक आज्ञार्थ वाक्य आहे. ठीक आहे, वळूया पुढे. प्रश्न क्रमांक 18. जेथे जातो तिथे तू माझी सांगती. आता इथे जेथे तेथे या क्रियाविशेषण अव्ययांचा प्रकार ओळखायचा आहे. तर जेथे आणि तिथे ही कुठली क्रियाविशेषण अव्यय हे आपल्याला सांगायचं आहे. तर आन्सर होईल स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. कारण जिथे तिथे हे काय सांगत आहे? आपल्याला कुठल्या जागेबद्दल सांगत आहे. ठीक आहे, जागेबद्दलची माहिती आपल्याला माहिती पडते आहे, म्हणून काय होईल? कुठलं स्थलबद्दल सांगत आहे, म्हणून हे काय होईल? स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. कालवाचकमध्ये काय येतं? पूर्वी, पुढे, आधी, नंतर हे येतं कालवाचकमध्ये. स्थलवाचकमध्ये काय येते? आत, बाहेर, मागे, पुढे, जिथे, तिथे. ठीक आहे, हे सगळं येतं स्थलवाचकमध्ये. ठीक आहे, तर म्हणून याचा आन्सर काय होईल? ऑप्शन डी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. वळूया पुढे प्रश्न क्रमांक 19. संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्हे वापरतात? संबोधन म्हणजेच स्वल्पविराम आपण इथे वापरतो. संबोधन म्हणजे की आपण जेव्हा कुठे स्टॉप घेतो. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं स्वल्पविराम आपण 2 ठिकाणी वापरतो. जेव्हा पण आपण एकाच जातीचे शब्द लागोपाठ वापरतो तेव्हा, किंवा संबोधन दर्शविताना. जसं राम इकडे ये, राम नंतर आपण काय घेतलं आहे? थोडासा एक पॉज घेतला आहे. संबोधन म्हणजेच एक प्रकारचं थोडंसं पॉज. राम इकडे ये, आपण असं म्हणतो का? राम इकडे ये, असं पण
कंटिन्युएशनमध्ये बोलतो का? नाही. आपण एक स्टॉप घेतो तेव्हासुद्धा आपण स्वल्पविराम वापरतो. राम इकडे ये. तर इथे विचारलं होतं की संबोधन दर्शविताना कुठली विरामचिन्हे वापरतात, तर ती म्हणजे स्वल्पविराम. ऑप्शन सी याचं करेक्ट आन्सर होणार. वळूया पुढे आपल्या आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 20. तुझ्या सांगण्यावरून आपण त्यांच्याशी भांडणार नाही. आपण या सर्वनामाचा प्रकार ओळखा. इथे काय म्हटलं आहे की तुझ्या सांगण्यावरून आपण त्यांच्याशी भांडणार नाही. यामध्ये आपल्याला आपण या सर्वनामाचा प्रकार सांगायचा आहे. जेव्हा पण बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःची वापरलेली जी पण सर्वनामे असतात, जसे की मी, आम्ही, आपण, स्वतः, म्हणजेच की प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर असणार. जेव्हा आपण तू, तुम्ही आणि आपण दुसऱ्यांबद्दल बोलतो त्यासाठी जी सर्वनामे वापरतो तेव्हा ती असते द्वितीय पुरुषवाचक. आणि जेव्हा आपण थर्ड पार्टीबद्दल म्हणजे आपण कॉन्व्हर्सेशन करतो आहे पण आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतो आहे आणि त्यासाठी जी आपण सर्वनामे वापरतो त्याला म्हणतो आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. इथे काय वापरलं गेलं होतं? तुझ्याशी सांगण्यावरून आपण त्यांच्याशी भांडणार नाही, म्हणजे मी त्यांच्याशी भांडणार नाही. आणि इथे जे आपण वापरलं गेलेलं आहे ते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर होणार. आता हे जे 20 प्रश्न आज आपण बघितलेत हे होते मराठी मॅरेथॉनमध्ये एक्सप्लेन केलं, त्याच्या बेसिसवर मी इथे प्रश्न घेऊन आली होती. कारण की तुम्ही मला कमेंट्स केले की आम्हाला जो नेक्स्ट सेशन हवा आहे तो आम्हाला प्रश्नांवर पाहिजे. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही मला जे पण कमेंट्स करणार त्याच्या बेसिसवर मी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल. तर हा व्हिडिओ त्यांच्यावर होता. जर तुम्हाला याचं खूप व्यवस्थित जर काही समजलं नसेल किंवा अजून काही जाणून घ्यायचं असेल, सर्वनाम, विशेषण, नाम, प्रयोग, वाक्यांचे प्रकार, शब्दांच्या जाती आणि पुष्कळ काही मी त्या मॅरेथॉनमध्ये एक्सप्लेन केलं आहे. जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर ते तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि ते बघितल्यानंतर जर तुम्ही हे व्हिडिओ बघाल तर नक्कीच तुम्ही यामधली काही प्रश्नांची उत्तरे करू शकाल. ठीक आहे. आय होप आजचं 20 क्वेश्चन तुम्हाला सगळे समजले असतील आणि तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडला पण असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत पण याला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला अजून खूप चांगले व्हिडिओ बघायला मिळतील. बेल आयकनला पण प्रेस करा की नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा पण येईल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटेल. थँक्स फॉर वॉचिंग अँड हॅव अ नाईस डे.